कोणाची पिस्तुला काय 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 जे काय तमाशे चालले, कोणालाही उचलणार, कोणालाही मारणार, कोणाचा देश राहिला. आपण छत्रपतींबद्दल बोलतोय आणि एकीकडे अशी गुंडागर्दी करतोय. लोकांना लाजा कशाला वाटत ते कळत नाही. तर म्हणून मी त्याच्या मोर्चात येणार नाहीये. म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला आधी येऊन भेटते, कारण तो राजकीय हे सगळं संपायला हवं, ही दहशत संपायला हवी. आणि हे जी गुंडागर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी. आता हे जे ठिय्या आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या ठिय्या आंदोलन? आमच्या मुख्य मागण्या दोन. एक, देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मिक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा. हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही. आणि ते जे 3 आरोपी आजपर्यंत फरार आहेत, 3 आणि +1 जे सुरेश दस सारखे आका म्हणतात, तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालू ठेवणार आहे. धन्यवाद. आंदोलन कुठे असणार आणि स्वरूप कसं असेल? कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे. कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो. त्याच्या समोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे. कारण SP ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही, कारण SPंकडनं हा तपास आता CID कडे दिलाय. त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही. आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत, चांगलं काम करतायत. तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे. म्हणून कलेक्टर ऑफिस मागील काही दिवसापासून या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. पहिल्यांदा SIT, CID चौकशी, हे सगळे वेगळे लोक येत आहेत, अनेक मागण्या करत आहेत. त्यामुळे कशामुळे हे सगळं होत आहे असं वाटतंय तुम्हाला? मला तर ही चौकशी रामायणच काय आहे हे कळत नाही. कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली, काहीही झालं, कुठलीही घटना घडली तरी सुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल, उच्चस्तरीय चौकशी होईल. तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती काळ तुम्ही करणार आहात? आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी SIT होईल असं सांगितलं, अशा SITया जे सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या, एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती, त्याच्यात सुद्धा चौकशी झाली. पण साध्य काय झालं? कोणाला अटक झाली, कोण जेलमध्ये गेलंय? तर काहीही होत नाही. हे लोकांच्या डोळ्यात धूळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं. त्यातनं साध्य काही होत नाही. म्हणून जोपर्यंत ठिय्या आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही. यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या. मागण्या का करताय? म्हणून राजकारण होत आहे असा देखील आरोप होत आहे. आता त्यांना जे करायचं ते, त्यांना जे सुचतंय ते बोलतायत. कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार. म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही, जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे, तर हे होताना दिसत नाही आपल्याला. म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय. बीड, जालना, पूर्ण मराठवाडा इथे आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वाल्मिक कराड यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार. हीच भूमिका खरी. गुन्हेगारीबद्दल आरोपी नाहीये. काय आपली ह्या संदर्भातली काही वेगळी मागणी असणार आहे? मी सोडा, फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणालेत की आम्ही मकोका लावणार आहे. आणि तो का लावणार आहे? कारण याच्यात जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं, आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर. कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच हे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाहीये. पण जर त्यांना वाटत असेल की हे त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात, तर म्हणूनच ते म्हणाले असं. ऑडिओची रेकॉर्डिंग आपल्याकडे आली, ती एकदा ऐकवता का? हो नक्कीच, का नाही. 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. परत एकदा विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. हे कोणाचा फोन आहे? कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले. आधी फोन केले. माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी SPंना पाठवला आणि मग मी तो ओपन केला. म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले. पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झाले. आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे, का राजकीय मोटिवेटेड आहे,
मला नाही माहिती, म्हणून ही माहिती मी एसपींकडे काल दिलेली आहे. तुम्हाला धमकीचेही फोन आले, तुम्हाला आलं? मला नाही आला. मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे. नाही, गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे. त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया. म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला. त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओज आले, फोटोज आले, माहिती आली, FIR आले. तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो. तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपींकडे पाठवले. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.